1993चा किल्लारी भूकंप, हजारो लोकांनी गमावला जीव. 1993 साली घडलं तरी नेमकं काय? त्याआधी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. महाराष्ट्राच्या इतिहासातील फळबंदीचा कम. लातूर जिल्ह्यातील किल्लारी एक गाव. दिवस होता 30 सप्टेंबर 1993चा. दिवस गणपती विसर्जनाचा. गणपती विसर्जन झाले आणि गाव झोपी गेले. गाव झोपेत असताना पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक चित्रे जाणवायला लागली. पुढे काही वेळात होत्याचं नव्हतं झालं. घरांच्या घर जमीन ध्वस्त झाली. हजारो लोक मातीच्या ठिकाणाखाली अडकले. हजारो लोकांनी आपला जीव गमावला. हजारो जनावरही मृत्यू पावली. सोलापूरच्या ईशान्येला 70 किलोमीटर अंतरावर असलेलं किल्लारी गाव 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने वेढलं गेलं. 7,928 लोकांनी स्वतःचा जीव गमावला. 16,000 लोक जखमी झाले. 15,854 जनावरे मृत्युमुखी पडली. भूकंपाचा प्रभाव फक्त किल्लारी पुरता मर्यादित नव्हता. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि धाराशिव मधील उमरगा तालुका या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. लोकांनी आपलं आणि सारं गमावलं. हे सर्व पाहून अख्खा महाराष्ट्र दुःखात बुडाला. निसर्गनिर्मित संकटापुढे मानवनिर्मित यंत्रणेही हात जोडले. तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी थेट किल्लारी गाठून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामावर लावली व जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात हलविले. तसेच पुढील काळात जलद गतीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. 30 सप्टेंबर 2023 रोजी किल्लारी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने लातूरकरांनी पवार साहेबांनी केलेल्या मदतीसाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. शरद पवार साहेबांनी त्यांच्या लोक माझी सांगती या आत्मकथेत या कटू प्रसंगाचं भावनिक वर्णन केलंय. जगभरातून व भारतातून या आपत्तीसाठी वैद्यकीय व आर्थिक मदत भरभरून मिळाली होती. पण अजूनही 30 सप्टेंबर आठवला की महाराष्ट्राला हळहळून सोडतो.